रात्र काळी कुट्ट होती. पिंपळाखाली कुजबूज ऐकू आली. अंधाराने जग गिळू पाहत होतं. वाऱ्यात श्वासांचे थरथर आवाज आले. मातीमधून पावलं वर येत होती. शरद त्या पायवाटेने घरी चालला होता. दूरवर वाड्याचा दिवा थरथरला. खिडकीत एक सावली दिसत होती. ती मानवी नव्हती हे स्पष्ट होतं. डोळ्यातून ओले धूर येत होते. कोण आहे तिथं? तो ओरडला. उत्तराऐवजी पानं शांत झाली. नंतर एक मंद हसू उमटलं. ओठ फाटलेले आवाज शिरशिरीत. खूप दिवसांनी माणूस आलाय आज. शरदचे पाय थपकन जमले होते. जमिनीखालून काहीतरी वर उठलं. पांढरा हात चिखलातून वर आला. काडक्यासारखी बोटं वाकडी होती. त्यांनी वाऱ्याला जखडून ठेवलेलं. वारा थांबला आणि रात्र थिजली. चंद्रकिरण थेट वाड्यावर पडले. वाड्याचा दरवाजा हळू उघडलं. कडीने कोणत्याही हाताशिवाय हललं. घरात ओलसर मृत वास भरला. भिंतींवर जुनी नखे ओरखडे होते. फरशीखालून किंकाळ्या ऐकू आल्या. जणू घरात कोणी जिवंत पुरलं. शरद भीतीने मागे हटू पाहतो. पण पायावर कोणीतरी दाब ठेवतं. चिखलात बुडलेली पायाची पकड. थंडगार बर्फासारखी कडक होती. ती पकड सोडत नव्हती त्याला. एक आवाज कानाजवळ कुजबुजला. "तू आलंस का शेवटी परत?" शरदचं हृदय थरथरू लागलं. "मी कोण?" त्याने विचारलं घाबरून. अंधाराने त्याला गिळून टाकलं. हवा दाट झाली, जड झाली. सावली त्याच्या चेहऱ्यावर झुकली. तिचे डोळे खोल खड्ड्यासारखे होते. आत धुक्याचे तरंग फिरत होते. "तू इथे जन्मलास विसरलास ना? हा वाळा तुझं शरीर शोधतोय." शरद जोरात पळायला वळला. पण पायवाट अचानक बदलली तिथं. झाडं उलटी वाढत असल्यासारखी. फांद्या मानवी हातांसारख्या वाकल्या. त्या त्याला पकडण्यासाठी पुढे झेपावल्या. रात्रेत लाल प्रकाश चमकू लागला. जुन्या कौलावरून धूर उठला. धुरातून तीच सावली उभी झाली. आता ती मानवी रूपात नव्हती. ती हाडांचा ढीग आल्यासारखी कणकण आवाज करत चालत होती. शरद थरथरत मागे सरकत राहिला. तो मागे गेला आणि पडला. मातेखाली पोकळ गर्ता उघडली. गर्तेत शेकडो चेहरे दिसले. ओठांनी एकच शब्द पुटपुटला. परत, 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 परत. गर्तेतून 2 हात वर आले. ते शरदच्या छातीला पकडतात. ओढून आत घेण्याचा प्रयत्न करतात. हृदय थरथरतं, मोडतंय. शरद शेवटच्या शक्तीने झटका देतो. हात सुटतात. तो बाहेर येतो. पण जिथं उभा होता तिथं त्याचं स्वतःचा प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब हसतं. ओठ फाटतात. डोळ्यातून काळा धूर निघतो. "तू सुटलास असं तुला वाटतं? हा वाडा तुला ओळखतोय आता." पुढच्या क्षणी काळोख कोसळतो. डोळ्यासमोर चमकदार पांढरं पडतं. शरद उठतो, घामाने भिजलेला. तो घरात आहे हे दिसतं. दार बंद, उघडत नाही काही. खिडकीत तीच सावली उभी आहे. ओठ हलतायत पण आवाज नाही. तिने हळूच हात वर केला. हातावर लटकतं जुनं पैंजण. ते पैंजण आवाज करत हलतं. टण, 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 टण. घराचा दरवाजा आपोआप उघडतो. वाऱ्याने नाही तर श्वासाने. अंधारात पसरू लागतो. सावली आत येऊ लागते हसत. शरद मागे हटतो, घाबरलेला. सावली कुजबुजते, कानाजवळ येऊन. "पळ कुठेही, वाडा तुझाच आहे." जन्म दिलेलं घर परत येतं. ओलसर थंड हात गळ्याला स्पर्श करतो. घोळका सावल्यांचा त्याच्या भोवती फिरतो. शेकडो डोळे त्याच्याकडे पाहतात. किंकाळी दाबली जाते आतच. छप्पर घट्ट आवाज करून हलतं. भिंतींवर नावं रक्ताने लिहिलेली. एक नाव बाकी जागं राहतं. शरदमाळी, परतीचा वारस. सावळी त्याला पूर्णपणे वेढून घेते.
घरातील दिवे एकदम विझतात, ओलसर शांततेत पैंजण वाजतं आणि पूर्ण वाडा कुजबुजतो एकच. तू परतलाय, घर परत पूर्ण झालंय. सकाळी गावात लोक जमा होतात. वाड्यात शरदचा पत्ता लागत नाही. फक्त पिंपळाखाली एक आकृती बसलेली. छोटा मुलगा पांढरं धोतर घातलेला. त्याने हळूच वर पाहून म्हटलं, "मी जन्मलोय, माझं घर मिळालं." त्याच्या शेजारी पैंजण चमकत होतं आणि पानं स्वतः हलत होती सतत, जणू वाडा नव्या मालकाचं स्वागत करत. आता त्या वाड्याकडे कोणी पाहत नाही, कारण रात्र झाल्यावर सगळीकडे ऐकू येतं, छन 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 छन, आणि एकच थंड आवाज हळू येतो, "कोणी घरी येणार का माझ्याकडे?"